वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वेळात वेळ काढून आगमन केलं आपण, वेळात वेळ काढून आगमन केलं आपण, मनापासून मनापर्यंत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, माझा परिवार, माझे नातेवाईक आणि माझे मित्रमंडळी, माझ्या जीवन प्रवासातील अविभाज्य भाग असलेले सर्वांना माझा नमस्कार। आज या मंचावर उभं राहताना मनात अनेक भावना दाटून येत आहे, आनंदही आहे, समाधानही आहे, त्याचबरोबर एक हुरहुरही आहे। कारण आज मी माझ्या आयुष्यातील कामाच्या अतिशय महत्त्वाचा एक पर्व अध्याय पूर्ण करून नवीन पर्वाकडे पाऊल टाकत आहे। माझ्या कारकिर्दीचा प्रवास हा नोकरीचा नव्हताच, ती एक माझ्यासाठी शाळा होती, अनुभवाची आणि माणसं ओळखण्याची। सुरुवातीला जेव्हा मी पायाखाली जमीन शोधत होतो, माझं अस्तित्व शोधत होतो, तेव्हा अनेक ज्येष्ठ सहकार्यांनी मला मार्गदर्शन केलं। कालांतराने मीही त्यांना समजून घेऊ शकलो आणि आज मागं वळून पाहताना असं वाटतं की ही नोकरी फक्त पगाराची नव्हती, तर ती होती आपल्यासारख्या माणसाची कमाई। मित्रांनो, या प्रवासात कधी वेळेवर घरी पोहोचलो नसेल, कधी सुट्टी असतानाही सुट्टी रद्द करून कामावर गेलो असेल, पण माझ्या परिवाराने, माझ्या जोडीदाराने, माझ्या मुलांनी, माझ्या आईवडिलांनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहून मला माझं कर्तृत्व पार पाडू दिलं। आता निवृत्तीनंतर एकच माझं ध्येय आहे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आणि माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना एकच विनंती आहे की थोडा वेळ माझ्यासाठी त्यांनी माझ्यासोबत घालवावा। कारण इथून जे क्षण मी सोडले ते क्षण मी आता मिळू शकणार नाही, पण जे पुढचे क्षण राहिलेले आहे ते आपण एकत्र बसून सुंदर बनवू शकतो। मित्रांनो, येथून दूर जाताना डोळ्यात अश्रू आले, येथून दूर जाताना दुःख का आज झाले। वेळ इथेच थांबावी असं का घडत नाही, इथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही, येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही। डोळ्यात साठला मोती निरोप हा घेताना, का रेंगाळतंय मन इथे पाऊल पुढे घेताना, पाऊल पुढे घेताना। आठवणी सांभाळून ठेवील मित्रांनो, आठवणी सांभाळून ठेवील मित्रांनो, पण हा क्षण कसा सांभाळू, या क्षणाच्या आठवणी पडतील डोळ्यातून, त्या कशा सावरू, त्या कशा सावरू। आयुष्याची पाने जरी उलटली तरी पण, आयुष्याची पाने म्हणजे जरी वय झालं, जरी रिटायर झालो म्हणून काय झालं, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की कहीं इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, अभी तो सारा आसमान बाकी है। आयुष्याची पाने जरी उलटली तरी पण हे पुस्तक जमळून ठेवेल, जीवात जीव असेपर्यंत आपल्या आठवणी हृदयात साठवून ठेवेल, आपल्या आठवणी हृदयात साठवून ठेवेल। दोस्तों, दोस्ती दिल से की जाती है, उसका कोई रूल नहीं, आज तक दुनिया में दोस्ती सिखाने का कोई स्कूल नहीं। दोस्ती का ये पैगाम वक्रतुंड हमेशा याद महाकाय रखना। सूर्यकोटी